ओम शांती। आज 13/3/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य। बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला श्रीमतावर तत्वांसहित पूर्ण दुनियेस पावन बनवण्याची सेवा करायची आहे। सर्वांना सुख आणि शांतीचा रस्ता दाखवायचा आहे। प्रश्न आहे, तुम्हाला आपल्या शरीरालाही विसरण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला कशाची आवश्यकता नाही। उत्तर, बाबा म्हणतात, चित्रांची आवश्यकता नाही। जेव्हा ह्या शरीररूपी चित्रालाही विसरायचे आहे, तर अन्य चित्रांची काय आवश्यकता। स्वतःला आत्मा समजून विदेही बाबांना आणि परमधामला आठवण करायचं आहे। परमधाम हे आपलं घर आहे। परमधाम घराला आठवण करायचं आहे। हे चित्र छोट्या मुलांसाठी म्हणजेच नवीन मुलांसाठी आहे। तुम्हाला जर आठवणीत राहायचे आहे आणि आठवण करून द्यायचे आहे, तर त्यासाठी चित्रांची गरज नाही। धंदा करत असतानाही बाबा म्हणतात, सतोप्रधान बनण्यासाठी आठवणीत राहायचा अभ्यास करायचा आहे। आणि त्यासाठी बाबा म्हणतात, चित्रांची गरज नाही, पण दुसऱ्यांना समजावून सांगत असताना चित्र ठेवावी लागतील। गीत भाग्य जागवून आलो आहे। आजचं गीतचं विश्लेषण पण सुंदर आहे। बाबा म्हणतात, गीत ऐकून तुम्हाला रोमांच अर्थात आपल्याला खूप खुशी आनंद झाला पाहिजे की स्वर्गाचं राज्यभाग्य बनवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। भाग्य जागवून आलो आहोत। अनेक मत दुनियेमध्ये आहेत आणि रावण मत हे पण अनेक मतांमधलं एक मत आहे। रावणाच्या साखळदंडामध्ये सर्व आत्मे अडकलेले आहेत आणि ही आत्मरूपी सीता आज रावणाच्या साखळदंडात असल्यामुळे दुःखी आहे। बाबा म्हणतात की आज मनुष्य सुख पाहिजे, शांती पाहिजे अशी अपेक्षा धरतात, पण त्यांना माहीतच नाहीये की शांती कुठे आहे आणि शांतीधाम मध्ये खरी शांती आहे। शांतीधाम निराकारी दुनिया आहे, ज्या ठिकाणी न देह आहे न आवाज आहे, शांती आहे। ज्या धाम मधून आपण इकडे आलो आहोत, शरीर रूपी गाडीमध्ये, आत्म्याचं घर आहे परमधाम। तिथून इथे आपण आलो, कर्म चालू आहे। बाबा म्हणतात, सतयुगाला शांतीधाम म्हणता येणार नाही। सतयुगामध्ये सुख आहे आणि शांती पण आहे, पण सतयुगाला शांतीधाम म्हणता येणार नाही, का तर शरीर आहे तर तिथे कर्म पण आहे। बाबा सांगतात, तुम्ही शांती देशाचे निवासी होता, आता भांडणतंट्याच्या देशाचे निवासी आहात। कारण आत्मा जेव्हा परमधाम मध्ये होती तेव्हा खूप शांतीच्या देशमध्ये, शांत अवस्थेमध्ये होती। देहात आलो आणि या कलियुगामध्ये भांडण, तंटा, वाद अशा देशामध्ये आज आपण आहोत। त्याचं पण विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलं आहे। बाबा सांगतात, ही परमात्मा पित्याचे विश्वविद्यालय आहे आणि हे विद्यालय साधारण नाही, मोठे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अभ्यास चालतो। सुख शांतीमय अशी जी दुनिया आहे सतयुग, त्या दुनियेमध्ये जाण्याचा अभ्यास। बाबा म्हणतात, हे ड्रामाचं चक्र फिरतच राहतं आणि या चक्रामध्ये आपण सर्वच जण पार्टधारी आहोत। पहिलं युग होतं सतयुग, ज्या युगामध्ये देवांचं राज्य होतं, लक्ष्मीनारायणाचं राज्य होतं। त्रेतायुगामध्ये रामसीतेचं राज्य आलं। द्वापर युगामध्ये मनुष्य आत्मे, देवकुळातील आत्मे पुनर्जन्म घेत पतित झाले आणि कलियुगामध्ये सर्व गोष्टींची अति झाली, तमोप्रधानता झाली। आता संगम युगावर ड्रामा नुसार परमात्मा आले आणि आपण आत्मे आता पुन्हा सतयुगामध्ये जाण्याची तयारी करत आहोत। तर बाबा म्हणले, हे ड्रामा चक्र आपल्या बुद्धीमध्ये, हिस्ट्री, जिओग्राफी बुद्धीमध्ये सतत फिरत राहिले पाहिजे। कारण ह्या नाटकाला बाबा म्हणतात, तुम्ही मुलेच
चांगल्या पद्धतीने जाणता. अन्य कुणीही या नाटकाला, जे सृष्टी रंगमंचावर चालत असलेलं नाटक आहे, त्या नाटकास अन्य कुणीही जाणत नाही. बाबा सदैव आनंदी आहेत, एव्हर हॅपी. जर बाबा फक्त आनंदी झाले तर दुःखी पण होतील, म्हणून एव्हर हॅपी आहेत. आणि म्हणूनच ईश्वराला म्हटलं जातं की ईश्वर सुख आणि दुःखापासून न्यारे आहे. परमात्मा येऊन आपल्याला कर्म, अकर्म, विकर्म याची गती शिकवतात. सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात आणि कलियुगात कर्म विकर्म होतात. म्हणून बाबा सांगतात, सतयुगात भांडण नाही, तिथे वादळ तुफान नाही, न जास्त थंडी न जास्त गरमी, सदैव वसंत ऋतू असेल. अशी दुनिया, ज्या दुनियेमध्ये सुख, शांती आणि पवित्रता असेल. बाबा म्हणतात, लक्ष समोर ठेवा की आम्हाला मनुष्यापासून देवता बनायचे आहे. जी कच्ची मुलं आहेत, त्या कच्च्या मुलांसाठी हे चित्र ठेवावी लागतात समजावून सांगण्यासाठी. पण बाबा म्हटले, बुद्धीमध्ये एकदा लक्ष स्पष्ट झालं तर त्या पद्धतीने अभ्यास करायचा आवश्यक आहे. अशी अवस्था आपल्याला बनवायची आहे की बाबा म्हणतात की शरीर सोडून मला आता सरळ घरी जायचंय, ही स्मृती सहज आली पाहिजे की मला हे देह सोडून बाबांजवळ जायचे आहे. ही स्मृतीच आपल्याला आपल्या अंतिम अवस्थेला चांगलं बनवू शकते. बाबा म्हणतात, जसं प्रियकरास प्रियसी आठवण करते, त्या पद्धतीने देहाला विसरून आत्मा समजून बाबांची आठवण जर केली तर पापकर्म नष्ट होतील, विकर्म विनाश होतील. शरीर जुनी चप्पल समान आहे आणि आत्मा पवित्र बनत आहे. आणि म्हणून या आत्म्याला शुद्ध बनवण्यासाठी मनमनाभवचा मंत्र बाबा आपल्याला देतात. बाबा म्हणतात, विनाशाचा साक्षात्कार बऱ्याच जणांना होतो आणि पुढेही होईल की कशा पद्धतीने भूकंप होतील, कशा पद्धतीने पूर येतील आणि या सृष्टीचं परिवर्तन व्हायला लागेल. म्हणून बाबा म्हणतात, कामधंदा करतानाही आठवणीमध्ये राहा. आठवणीस आज बाबांनी यात्रा असा शब्द वापरलेला आहे. आपण जर आठवणीच्या यात्रेमध्ये राहिलो तर आपोआपच यात्रेच्या अंतिम लक्ष्यपर्यंत आपण पोहोचू. अंतिम उद्देश आहे बाप समान बनणे. जे जास्त जणांना जागृत करतील तेच उंच अर्थात श्रेष्ठ पद प्राप्त करतील. म्हणून सतयुग त्रेतात बाबा म्हणतात, श्रेष्ठ पद जर प्राप्त करायचं असेल तर इथे अनेकांच्या सेवेसाठी निमित्त बना. अनेकांना अज्ञानाच्या झोपेमधून जागृत करण्यासाठी मेहनत करा. पुढे बाबा सांगतात, सतयुग त्रेतात सण उत्सव नाहीत. तिथे फक्त राज्याभिषेक दिवस उत्साहाने साजरा केला जातो. हे जे विविध सण उत्सव आहेत ते सर्व द्वापर युगानंतर आठवणीच्या रूपात केले जातात. बाबांनी आज सांगितलं, होळी, धुलीवंदन हे ज्ञानाच्या बाबतीतच आहेत. म्हणजे याच्या मागे आध्यात्मिक अर्थ आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. शेवटी बाबा सांगतात, आता वेळ संपत आली आहे, अंतिम जन्म आहे, कर्माचा भोग आनंदात हलका करायचा आहे. आणि कर्माचा जो भोग आहे तो कर्मयोगाने सहज हलका करता येतो. शरीर निर्वाह अर्थासाठी पैसा पाहिजेच, परंतु बाबा सांगतात, दान पुण्य करणे आणि पुढच्या जन्मात एक जन्मासाठी प्राप्ती करणे ती वेगळी गोष्ट आहे. आणि संगम युगावर आपलं तन मन धन सर्वस्व सफल करणे, ज्याद्वारे 21 जन्माची कमाई होऊ शकते, त्यावरती बाबांनी आज लक्ष द्यायला सांगितलं. शेवटी बाबांनी सांगितलं की
फक्त दानपुण्य करण्याने अनेक जन्माची प्रारब्ध जमा होऊ शकत नाही. 21 जन्माची प्रारब्ध जमा करायची असेल तर ज्ञानाचं दान करा, अनेकांना जागृत करा आणि बाबांच्या सोबत बाबांच्या आठवणीचा स्मृतीमध्ये राहा, आठवणीचा अभ्यास वाढवा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची विशेष सुमधुर आठवण. नमस्ते नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलास नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, बाबा सांगतात बाबांसारखं गुणवान बनण्यासाठी बाबांचे अनुकरण करा. हा अंतिम जन्म आहे, आता घरी जायचे आहे. आता आनंदाचे ढोल मनात वाजले पाहिजे. कर्मभोगावर कर्मयोगाने बाबांच्या आठवणीने आनंदाने लेखाजोखा पूर्ण करायचा आहे. आपला जो हिसाब किताब लेखाजोखा हलका करायचा आहे. आजचं वरदान, बालक व मालकपणाच्या स्मृतीद्वारे सर्व खजान्यांचे अधिकारी प्राप्ती संपन्न भव. बाबा म्हणतात मनामध्ये गीत गात राहा. ज्याची प्राप्ती करायची होती तो भेटला, आता दुसरं काही प्राप्त करायचं नाही. बाबांचा मुलगा बना. बाबा म्हणतात हरवले ते मिळाले, फक्त ही स्मृती ठेवा की मला बाबांचा मुलगा आणि भविष्यातील मालक बनायचा आहे. ही स्मृतीच अनेक खजान्यांचा अधिकारी बनवेल. सुविचार आहे, योग बलाद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. योग बलाद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. आजचा अव्यक्त इशारा, निश्चयाचा पाया मजबूत करून निर्भय आणि निश्चिंत राहण्यासाठी प्रथमतः स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. स्वतःच्या गुण विशेषतांवरती आपला विश्वास पाहिजे. त्यानंतर बापदादांवरती विश्वास पाहिजे आणि त्यानंतर ब्राह्मण परिवाराप्रती सुद्धा विश्वास पाहिजे. विश्वास पूर्ण असेल तर आपण सक्सेसफुल अर्थात सफलता पूर्ण बनू. आणि सफलता प्राप्त करण्यासाठी विश्वास पूर्ण बनून दुसरी गोष्ट बाबा सांगतात, विश्वास पूर्ण असल्यामुळे विचार, बोल व कर्म हे पॉवरफुल बनतील. आणि जिथे पॉवर अर्थात शक्ती असेल तिथे आपोआपच विजय असेल आणि निश्चिंत अवस्था असेल. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बापदादांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. सर्वप्रथम बाबांनी आठवणीची यात्रा स्पष्ट करण्यासाठी सांगितली, त्यासाठी चित्रांची गरज नाही म्हटले. त्यानंतर बाबांनी सांगितलं की आपल्याला सत्वप्रधान बनायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला बाबांच्या आठवणीची स्मृतीची यात्रा करायची आहे. अनेक मतांमधून निघून ड्रामाच्या चक्राला व्यवस्थित समजून घेऊन आनंदी राहायचं आहे. कर्म विकर्माची गती जाणून कामधंदा करत असतानाही हलकं राहायचं आहे आणि काम महाशत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. कारण बीज बाबा आहे, ज्ञानाचा सागर बाबा आहे, आपल्याला विजयी बनायचं आहे. याचं सर्व विस्तृत विश्लेषण, बालक आणि मालकपणाचा अनुभव कसा करायचा, कर्मभोगावर कर्मयोगाने विजय कसा प्राप्त करायचा, याबद्दल बाबांनी आपल्याला जे जे सांगितलं ते आज दिवसभरात आचरणामध्ये आणायचं आहे. छान. ओम शांती.